राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय Hare
एक नाम हरे द्वैत नाम
I
पुण्याची गणना कोण
यांचा पाच चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आज पुत्रदा एकादशी आणि सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सच्चिदानंद जाई आई माता आणि गुरु सद्गुरुवर्य श्रीपाद बाबा यांचं पुण्यस्मरण पुण्यतिथीचा जो दिवस आहे त्या दिवसाच्या निमित्ताने ही जी सेवा चालू आहे, ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. ही सेवा सच्चिदानंद श्रीपाद बाबाच पार करून घेणार आहे. कारण श्रीपाद बाबा म्हणजे व्यक्ती नाही किंवा शक्ती नाही. श्रीपाद बाबा म्हणजे तत्व आहे आणि ते तत्व आधी होता, आता हे पुढे राहणार आहे. म्हणून श्रीपाद बाबांचा जो अभंग आहे आवडता म्हणजे तोच अभंग आज निवडण्यात आलेला आहे. कारण श्रीपाद बाबा तिथून सांगणार आहे, मी फक्त एक निमित्त आहे. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तुमायशे. असा विषय आहे. श्रीपाद बाबांचं पुण्यस्मरण झाली आहे. माता 23, 24, 25, 26, 27 गोटी क्षेत्रामध्ये चालू आहे. गोटी हा एक क्षेत्र आहे. गोटी हा पहिलाच क्षेत्र आहे आणि आता सुद्धा आहे, नंतर सुद्धा क्षेत्रच राहणार आहे. आणि त्या गोटी क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी आलेले सच्चिदानंद श्रीपाद बाबा त्यांची पुण्यतिथीचा हा कार्यक्रम तिकडेही चालू आहे, इथेही चालू आहे. गोटी क्षेत्रामध्ये श्रीपाद बाबांचं गाव आहे कळवण तालुका आणि खर्डा गाव. त्या गावातून गोटी क्षेत्रामध्ये आणि कार्य करण्यासाठी अवतीर्ण झाले आणि त्यांना वेळोवेळी साथ देणारे सच्चिदानंद रामदास बाबा बुधवारे यांनी सहकार्य केलं आणि दोघांनी हा कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, गुजरात, कर्नाटक, संपूर्ण भारत आणि परदेशामध्ये सुद्धा हा प्रचार पोहोचवलेला आहे आणि आता सुद्धा प्रचार चालूच आहे. कारण एखाद्या जीवाचा जर उद्धार झाला तर ते कार्याचा सार्थक होतं. 2 एकादशीला 2 सार्थक झाले म्हणजे कार्याचा सार्थक झाला. पहिल्या एकादशीला आपले म्हणजे दृष्टी देणारे नवीन सावंत महाराज जातात, ते महाराज नाही, त्यांना मी ओळखतो. आता ते मला विसरले असतील म्हणजे त्यांच्या दुकानातूनच मी चष्मा घेतलेला. परत त्याच्या आता ते ग्लास बदली करायचे. योग कसा, कारण चष्म्यामध्ये दिसत नाही, डोळ्यामध्ये दिसतं आणि डोळ्यामध्ये दिसतं ते दाखवणारा आपल्या आतमध्ये बसलेला आहे, त्याला देव म्हणतात. त्याच्या सत्तेने डोळे पाहतात आणि त्याच्या सत्तेने सर्व सृष्टी जग दिसतं आणि त्याच्या सत्तेने देव दिसतं. हे श्रीपाद बाबाने आपल्याला सरळ आणि सोपं सांगितले. हो, पांडुरंग करू प्रथम
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर 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 म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग एक नाम हरी द्वैत नाम दुरी लगेच ताबडतोब काही वेळ उशीर लागत नाही एक नाम हरी आणि द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी निर्लज जाणे म्हणजे प्रतिज्ञा करून सांगत आहे श्रीपाद बाबा कोणाला काजव असेल कटला बरा धरा विठ्ठल बाकी सब एक नामदारी बाकी सब खरा विठ्ठल एका जनार्दनी सर्व नाशिवंत एकनाथ महाराज काय म्हणतात एका जनार्दनी सर्व नाशिवंत एकच हरिनाम शाश्वत एका हरिनामाला शाश्वतता दिलेली आहे म्हणून माऊली म्हणतात ही सकलांची येत्या अय अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे हा कलियुग चालू आहे कृतयुग त्रेतायुग द्वापर आणि हा कलियुग चालू आहे या कलियुगामध्ये या मनुष्य प्राण्याच्या जीवाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच फक्त हरिनाम हा साधन आहे नाम परते साधन नाही जे तू साधन आहे हा तुकोबरायांनी प्रमाण दिलेले आहे की नामा परते साधन नाही जे तू करशील अनेक काही आईसा लाभ बांधा गाठी विठ्ठला पायी पडेल मिठी एकच साधन आहे जगामध्ये त्याच्या पलीकडे साधन नाही हा जो साधन आहे कधीपासून आहे अनादी कालापासून आहे अनादी कालापासून चालत आलेला हा मार्ग आमच्या पाठीमागे दिसत आहे परंपरा श्रीपाद बाबांच्याकडे परंपरा आहे इतर ठिकाणी परंपरा नाही जे रामकृष्ण ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने ज्ञानोबाराय गेले त्याच मार्गाने श्रीपाद बाबा गेले त्याच मार्गाने तुम्ही आम्ही चाललो आहे परंपरा आहे कोणती परंपरा आहे संप्रदाय
येतोलिया. कुठून आलेला? श्री हरीपासून मार्ग आलेला आहे. ब्रह्मदेव सुद्धा गैर हजर होते. कैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोत्तमा. वेडायचा ब्रह्मा एकला होता नाम ईश्वरा ते ओळखीना सृष्टी करू शके. तो थोर केला एका नामे तेने म्हणून नामावर ते साधन नाही. जे तू करशील अनेक काही. कोणालाही प्रसिद्धी घ्यायची असेल लगेच हा सूर्य आणि हा जयेंद्र. बाप तरी दाखवण्याचं श्राद्ध तरी घाल. लगेच परिणाम नाम आणि लगेच परिणाम. कांदा चिरला की लगेच डोळ्याला पाणी येतं. वेळ लागत नाही. डोळ्याला सांगावे लागत नाही पाणी येऊ दे म्हणून. मग वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी उधारीचा काम नाही. या हातात घ्यायचं आणि या हातात लगेच द्यायचं. तुझा अनुग्रह केल्यानंतर लगेच प्रवचन करतात. नामाची पावर आहे. श्रीपाद बाबांची पावर आहे. तुम्ही आम्ही काहीच करत नाही. आता सुद्धा श्रीपाद बाबाच तुम्हाला इथून सांगत आहे. तुम्ही कल्पना केली आहे उभे आहे ते सांगतात. कधीच नाही. मुलीच कधीच घडणार नाही. श्रीपाद बाबा सांगत आहेत आणि सर्व जनता जनार्दन ऐकत आहेत. कारण श्रीपाद बाबांचा तत्व हा तत्वच आहे. आणि हा तत्व जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस हा गैरहजर आहे. श्रीपाद बाबा सांगतात इकडून सांगणारे जे कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत ते सुद्धा गैरहजर आहेत. म्हणतो आता कुठे राहिले का? देवाची प्राप्ती लगेच होतं का? कारण तू ज्याच्या शक्तीने बोलतो ते तुला तो देव आहे हे कळत नाही. आणि लोकांना तू सांगतो की देवाची प्राप्ती लगेच होते का? लगेच सांगितलेलं आहे देवाची प्राप्ती. नाम उच्चारित कंठी पुढे उभा जगदेवी, पुढे उभा जगदेवी, पुढे उभा जगदेवी. पुढे उभा जगजेठी आयसा धरून या ध्यान आणि मग करावे चिंतन. जगजेठी आपल्या पुढे समोर उभा आहे त्याचं असं ध्यान करायचं मग चिंतन करायचं. आता कठपुतले बावले नाचवतात म्हणजे बाजारामध्ये यात्रेमध्ये किंवा शहरामध्ये रस्त्याच्या बाजूला त्या कठपुतल्या नाचवताना त्याच्यामध्ये काला असा धागा असतं आणि बावले समोर असतात. नाचवणाऱ्याच्या बोटाला धागा असा गुंडलेला असतं. त्याचा हात असा खिशामध्ये असतो आणि तो इकडनं असं बोट आलेलं असतं. त्या बावल्या तिकडनं असतात. काय दिसत नाही. आपोआप कशा बावल्या नाचतात म्हणजे काय जादू आहे की काय? धागा असतो तो काला दिसत नाही. अशा कठपुतले बावल्या नाचतात. आणि आपण घरी आणून त्यांना नाचवायला गेलो तर आपल्याला हे करून बघितलेलं आम्ही घेऊन. बावले नाचतात म्हणजे आपल्या घरी आपल्याला नाही जमत ते. त्याला ते आयडिया माहीत असतं. बघा बाबाने असं किती सांगितले. तसा ही जी कठपुतली बावली आहे हिला नाचवणारा जो सूत्रधारी आहे तो सर्व जगाचा परमात्मा आहे. आणि तो जर प्रगट झाला की या बावल्या नाचतात कसा?
कशा असतं ते मला सांगायचं होतं. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये संचार होतं, ज्याच्या अंतःकरणामध्ये नामाचा संचार होतं, तर ती कठपुतली बावली आपोआप नसतं. कशाने? गाई नाचे पुढे आपल्या आपोआप नाचली पाहिजे कठपुतली बावली. समज लाज भय शंका दुराविला मान. लाज भय शंका परमार्थामध्ये चालत नाही, म्हणून तुम्ही इथे व्यासपीठावरून बोलायला मागत नाही. असं बोलायला गेलं अखंड दिवस रात्रभर तुमचं बोलणं संपणार नाही. पण इथं आल्यानंतर वाणी कोणतीच होत. नारदीय गादी, हिला नारदीय गादी म्हणतात. या नारदीय गादीवरती या जीवाची वाणी कुंठित होतं, कारण त्याच्यामध्ये लाज. कोणी मला काय बघतो काय माझ्याकडे, मी चुकतो काय, लाज भीती. मी काय बोलताना काय चुकीचं बोललो तर कोणी मला त्याचं म्हणजे काहीतरी ऑब्जेक्शन घेणार. आणि शंका मनामध्ये, मी सांगतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि ते सांगणार तुम्ही आम्ही कोणीच नाही. इथून जे चालतं ना ते तत्व आहे श्रीपाद बाबांचं, ते सांगत आहे. त्यांच्यावरती एकदा भार टाकला की आपला काही प्रश्न उरत नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. अशा पद्धतीचा मार्ग जो आहे हा श्रीपाद बाबांनी आपल्यापर्यंत आणलेला आहे. हा जो विषय आहे हा ज्याला अनुग्रह झालेला आहे, ज्याला साधूचा बोध झालेला आहे, त्यालाच कळतं आणि त्याला समजतं. बाकीच्यांच्या डोक्यावरून जात असतं. बाकीच्यांना काय पाहिजे? गोष्टी पाहिजेत, कथा पाहिजे. त्या कथा गोष्टी सांगितल्या की त्यांना बरोबर आवडते, मग मुंडी हलवतं. हा जो तत्वज्ञान ब्रह्मज्ञान आत्मज्ञान पचत नाही लवकर. कारण हा विशेष न लागे सदण्याचा पाठी येऊन झोंबे. काय सांगितलं म्हणजे नवल अहंकाराच्या गोटी, विशेष न लागे आज्ञानाच्या पाठी येऊन झोंबे सदण्याच्या कंठी. आणि नाना संकटे नाचवी आहे ना, कठपुतले भावले कसा अनेक प्रकाराने नाचत असतात. म्हणून आजचा जो दिवस आहे सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा पुण्यस्मरणाचा आणि जायनी माता, बघा दोन्ही आपले गुरुमाऊली आणि गुरुवरी त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त मी पुत्रदा एकादशी हा कार्यक्रम चालू आहे. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, आणि भक्ती वहीन धावून आली गावा. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरलाच जाणे. भाताचा साल आहे ना, आपण भात लावतो, शेतकरी आहोत. भात जर सालासहित जमिनीमध्ये पेरला तर परत उगवतं. आणि त्याचा साल जर काढला तांदूळ कधी उगवत आपल्याकडे उगवत नाही, इतर ठिकाणी उगवत असेल ते काही सांगता येत नाही. पण तांदूळ कधी उगवत नाही. म्हणजे एकदा साल बाजूला केला की तांदूळ उगवत नाही, उगवण्याच्या लायकीचा राहत नाही. तसा तुमचा आमचा हा साल रूपी म्हणजे हा देहरूपी टरफल बाजूला केला की उगवण्याच्या लायकीचा राहत नाही. त्याला बाबा म्हणतात की एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विलास. हे कधी होईल तर संतांचे चरण पकडल्यानंतर होईल. याला वासना म्हणतात. वासना म्हणजे देह आहे, या देहाला वासना म्हणतात. आणि देहाची वासना जर गेली जळून तर मग काही उरत नाही. संत चरण रज लागताच
संतांच्या स्पर्शाने या जीवाचा उद्धार होत असतं, संतांच्या दृष्टिक्षेपाने या जीवाचा उद्धार होत असतं, संतांच्या वाणीने या जीवाचा उद्धार होत असतं आणि या कीर्तनाने उद्धार होत असतं आणि शेवटी नामसंकीर्तनाने या जीवाचा उद्धार होत असतं. पहिला संत चरण रज लागता सहज आणि मग नंतर वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी आणि सुख घडो घरी वाढू लागे. त्याच्यानंतर अवस्थेचा प्रकार आहे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्वीची पुण्य सांगितली. भवत जन्म आम्ही हेच करीत आलो, म्हणून विठ्ठला पावलो असे कीर्तनकार सांगतात. पण अनुभव नाही, अनुभव नाही. किती वर्षे झाले बाबा सांगतात. 80 वर्षाचा माणूस कीर्तनाला बसला होता. त्याला विचारला, अरे तुझ्या नाकातला आकाश प्रकाश वायू तुझ्या पुरता की जगभर? तो म्हणतो माझ्या पुरता. बाबा बोलतो त्याच्या तोंडावरच म्हणलो की हा चांगदेवाची आवडत आहे. तुझ्या पुरता नाही तर विश्वव्यापक जगभर आहे. आता जशी हवा आहे, हवा आपल्याच पुरते आहे का? आता हे पंखे चालू आहेत. हे पंखे म्हणजे कृत्रिम हवा. पंख्यामधून हवा येतो कुठून, तयार होतो कुठून? हवा पहिलाच आहे तिथे जागेवर, स्वयं आहे ती. पण आपल्या अंगाला जाणवतं म्हणून आपल्याला वाटतं हवा आहे. आणि हवा आहे तर दिसत नाही. दिसतं का डोळ्यांना? नाही दिसत. आहे की नाही? आहे दिसत. आता मृदंगातून नाद निघतं, मृदंगातून नाद निघतं, कानानं ऐकायला येतं. तुम्हाला येतं ना की नाही? कानानं ऐकायला येतं की नाही? डोळ्यांना दिसतं का? नाही. दिसत असेल तर दाखवा. तुमच्या घरी आम्ही कच्चे माठाने पाणी भरणार आणि आयुष्यभर तुमची गुलामगिरी करणार. दाखवले तर नाद, हवा. आता या माईक मधून बोलत आहे इथून, आणि बोलताना जे आवाज आहे कानानं ऐकायला येतं, डोळ्यांना दिसतं का? किती सोप्या गोष्टी आहेत. श्रीपाद बाबांचं तत्वज्ञान किती सोपं आहे. हे सुद्धा जर कळत नसेल तर मग दुर्दैव आहे या मनुष्य प्राण्याचं. किती सोपं आहे. बोलताना आवाज आहे तो ऐकायला येतो पण डोळ्यांना दिसत. हार्मोनियम वाजतं, आवाज येतो पण दिसत. असे बरेच प्रकार. तुम्ही टाळ वाजवता, तुम्ही टाळ वाजवता, टाळाचा जो नाद आहे कानानं ऐकायला येतो पण डोळ्यांना दिसत नाही. आता ते अजून तानपुरा विणा आहे, विण्याच्या तारा वाजतात, ऐकायला येते पण डोळ्यांना दिसत नाही. हा वरपांगाचा सर्व परमार्थ आहे. आता इथे लागून मृदुंग, श्रुती, ताल, घोष, शेवू, ब्रह्मरस आवडीने. जेव्हा आईच्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही होतो पोटात, तेव्हा ह्या गोष्टी होत्या की नव्हत्या? होत्या, पण त्या अदृश्य होत्या, दिसणारे नव्हत्या. तेव्हा पण नाद होता, तेव्हा पण नाद चालू होता, दिसणारा नव्हता. पण बाहेर आल्यानंतर या गोष्टी. पण आता असताना आईच्या पोटामध्ये तुमचं नामस्मरण चालू होता, तुमचा नामस्मरण नाद चालू होता. आणि देवाला वचन दिला, मला बाहेर काढ. आणि बाहेर काढताना तुला मी विसरणार नाही. दिले गर्भात वचन, देवा तुझे मी पालिलं वचन. नाही पालिले वचन, झाला देवाची बैमान. तर अजून परत देवाची बैमानच झालेला आहे. तो इमानदारी करत नाही. Hallelujah.
तुम्ही आंधळे आहेत का तुम्हाला दिसतं, मग तुम्हाला देव दिसतं का परत? तुकाराम महाराज असे का म्हटले, तुम्हाला देव दिसत नाही म्हणून आंधळे म्हटलेले, तुम्हाला सर्व काय दिसतं? मायाच दिसतं. ही सर्व दिसणारी सृष्टी आहे, मायाच आहे. त्या मायेमध्ये म्हणजे परब्रह्म असा अलिप्त आहे, तो दिसत नाही. तो दिसत असेल अनुभवाचा प्रमाण दिला. कसं बोटाने दाखवून तुला हे अनुभव गुरुच्या मुला. गंगेचं मूल आणि गुरुचं पूल पाहायला गेलं शोध लागत. कसं बोटाने दाखवून तुला आणि अनुभव घे गुरुच्या मुला. प्राधान्य कशाला दिला? अनुभवाला दिला. आता बोटाने जर वस्तू दाखवता येत असती तर सगळ्यांना दाखवता म्हणजे दिसली असती. म्हणून देव आहे, हा देव या चर्मदृष्टीने दिसत नाही, याच दृष्टीने पाहिजे. त्याला ज्ञानदृष्टी पाहिजे आणि सद्गुरू आपल्याला ज्ञानदृष्टी देतात आणि त्या ज्ञानदृष्टीने आपल्याला देवाला पाहता येतो. म्हणजे आपलंच स्वरूप आपल्याच डोळ्याने आपल्याला पाहता येत असतं आणि पाहता येतो. ज्याला पाहायचं आहे आणि जो पाहणारा तो वेगळा का एकच. म्हणून पहिल्या चरणामध्ये म्हणतात समबुद्धी नाम हरी द्वैत नाम दुरी एक नाम झाला आपला. सांगा कोणी पण. तू सावध आहे, सावधान, जागृत आहे. कोणी झोपलेले त्यांनी सांगायचं. प्रश्न कोणाला विचारला जातो की ज्याला माहिती नाही त्याला. माहिती असणार लगेच सांगतो. तुम्ही आता इथे किती पावलाने आले? माहिती असतं तर लगेच ज्याला माहिती तो विचार करतो, मोजत बसतो. इथून आलो मी, किती मोजत बसतो. किती पावलाने आले? माहिती करतो किती पावलं? दोनच आहे. दोनच पावलाने तुम्ही मोजत 100,000. आता मी समजा अशी वालू उचलली. वालू म्हणजे रेती अशी उचलली आणि अशी मुठीमध्ये घेतली. त्याच्यामध्ये किती कण आहेत वालूचे? वालूचे किती आहेत? बरं, ते मोजायला गेले ते समजलं त्याच्यामध्ये किती बुडभर आहे. त्याचं उत्तर काय?
म्हणजे विषय कुठे आपला कट झाला? तू नको म्हणून विषय कुठे कट झाला? तिथे प्रमाणाला की पाहणारा ज्याला पाहायचं आहे आणि जो पाहणारा तो दोन का एकच, म्हणजे याला म्हणतात की एक नाम हरे आणि द्वैत नाम दुरे, अद्वैत कुसरी विलात दाणे, असा श्रीपाद बाबांचा म्हणणं आहे आणि असा अनुभव आहे. ज्याला पाहायचा आणि जो पाहणारा तो एकच आहे असं ज्याला समजलं तो सुटला हे मदतची सवय झाले. लगेच प्रमाण द्यायचं माऊलींचा परी म्यान आई केले ऐसा देणे जाणीतला तो सुटला गा. आम्ही झालो आयशे म्हणती ते काहीच नव्हे. मला समजला त्याला काहीच समजलं नाही म्हणून अनुभवाला प्राधान्य दिलेलं आहे. अनुभव आले अंगा देया मनामनीचा नाही तुका चाकून या सांगे माझा अनुभव आहे अंगे. चाकून सांगायचंय नुसतं पाहून सांगायचं नाही. आता त्याच्यावर बरेच म्हणजे दृष्टांत आहेत, बरेच दृष्टांत आहेत. कुठून आहे? ऊसाचे जे काही पदार्थ बनतात, ऊसाचे पदार्थ किती बनतात? बरेच बनतात. पहिला ऊसाचा रस, रसाचा गुळ, गुळाची साखर आणि मग गुळाचे पदार्थ भरपूर आहेत, साखरेचे पदार्थ भरपूर आहेत. आता त्याची वार्ता काढली तरी तुमच्या जिभेला पण येत असेल, नसेल येत तर लिंबूची वार्ता काढायची. लिंबू आहे, आमटे लिंबू, आमटे लिंबू चिरल्यानंतर वार्ता करायला काय होत्या जिभेला? चिंच दाखवली तर बाबा सांगायचे श्रीपाद बाबा, ते बँडवाले असतात ते, आता हे चालू आहेत लग्न तर आहे, ते बँडवाले ट्रॉम्पेट वाजवतात ना, बाबा सांगतात ते ट्रॉम्पेटवर त्यांना अशी चिंच दाखवायची. चिंच दाखवली की त्यांच्या जिभेला पाणी येतो, त्यांचं तोंड पाण्याने सर्व भरतो. म्हणजे खरी गोष्ट आहे ना ती. आता तोंड पाण्याने भरलं तो ट्रॉम्पेट वाजवणार कसा? त्याच्यामध्ये सर्व त्याची थुंकी आणि लाल जातं आणि परत ते उलट सुलट करून, म्हणजे ते वाजवलेलं आहे मी परत सांगणार आणि वाजवलेला अनुभव घेऊन वरच्या स्वरामध्ये वाजवलं सर्व तार सप्तक मस्त पण किती वर्ष वाजवलं, किती कमी याच्यामध्ये. आता बँड पद्धतीची सुपारी 40,000 आहे. किती? 40,000 आहे. 40,000मध्ये गरीबाचे 2-2 लग्न होतील. किती? नुसतं बँड पद्धत मंडपाचे बोलल्यानंतर ते पण केले 80,000. लय कठीण आहे. म्हणून आता ही कोरोनामध्ये बरेच लोकांनी लग्न लावून घेतली, ते त्यांना भाग्यातच मानलं पाहिजे. बरेच लोकांनी इकडची 4 ते शुभ लग्न. आता आपले परभणीचे आपल्याकडे मंडळी आले इथे बघा, दोघे जण बसले, त्यांना सांगितलं पुढे येऊन बसा, ते लाजतात. त्याच्याबरोबर त्यांची मंडळी ताई पण आलेली बसले, दोन्ही आत्माराम. ते बघा ते आपला हिरामन आहे ना, पतंगरावच्या पाठीमागे दोन्ही बसलेले टोपीवाले, दोन्ही आत्माराम. त्यांच्याबरोबर त्यांची मंडळी पण एक आलेली आहे. कुठे आहेत ते? त्या तिथं बसलेले. बघा आता त्यांच्याकडे ते म्हणतात की असेच हार घातले गल्यामध्ये लावले लग्न, मुलांनी मुलीच्या, मुलीने मुलाच्या गल्यामध्ये झाला लग्न. काय म्हणजे सोप्या गोष्टी आहेत. तुका म्हणजे सोपे आहे सर्व उनी शहाणा तो धनी घेत असे. म्हणून परमार्थ तसा सोपा आहे.
कारण परमार्थ हा युक्तीने करायचा आहे, दानगाई नाही. बाबा म्हणतात दानगाईने परमार्थ किंवा व्यवहार करायचं नाही, युक्तीने करायचंय. तुका म्हणे नेनो युक्तीच्या खोली, म्हणून ठेविली पायी होई. हा दानगाईपासून युक्ती श्रेष्ठ आहे. तर हा जो विषय आहे हा ज्याचा त्याचा विषय आहे. हा विषय ज्याचा त्याचा आहे. व्यवहार करणं आणि परमार्थ करणं हे दोन्ही गोष्ट करून आणि आपल्याला आपली सोडवणूक करायची आहे. माऊली महावस्त्र ज्ञानोबा काय म्हणतात, आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे गे. आपलीच आपल्याला सोडवणूक करायची. एक म्हणाल हे खरं आहे, एक म्हणाल हे खोटं आहे. एक काय म्हणतो देव खरा, एक म्हणतो खोटा आहे. एक खरा देव आहे, एक खोटा देव आहे. देव कसे आहे, एक खरा पण आहे, एक खोटा पण आहे. आणि लोक खोट्या देवाला जास्त बसतात पुसतात आणि खऱ्या देवाला जाणत नाही, मानत नाही, म्हणून घोटाला चाललेला आहे. इथून व्यासपीठावरून सांगणाऱ्यांना माहिती नाही तर तुम्हाला काय बाबा सांगायचे श्रीपाद बाबा, ऐकणारे सोन्याहून पिवले आहेत पण सांगणारे गैरहजर आहेत. सांगणाऱ्यालाच माहिती नाही देव कसा आहे, कुठे आहे, केवढा आहे, तर ते ऐकणाऱ्यांना कसं माहिती पडेल देव कसा आहे, कुठे आहे. कारण माऊली महावस्त्र ज्ञानोबाला म्हणतात हे विश्वाची माझे घर, आयशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सर्व ठिकाणी परमात्मा एकच भरलेला आहे. हा मच्छिंद्रनाथाला मच्छीच्या पोटामध्ये अनुभव आला. शिव पार्वतीला हे नामस्मरण सांगत असताना मच्छिंद्रनाथाची मच्छीच्या पोटात ऐकलं आणि म्हणतो सर्व जगच परब्रह्म आहे. सर्व जग कसं आहे, नुसतं ब्रह्म नाही, सर्व जगत परब्रह्म आहे. त्याला आईच्या मच्छीच्या पोटामध्ये अनुभव आला. पण मच्छीच्या पोटात असताना मच्छिंद्रनाथाने ऐकलं पण मच्छीने ऐकलं नाही. परंतु असा प्रश्न आहे, मच्छीने का ऐकलं नाही आणि मच्छिंद्रनाथाने का ऐकलं. तो तर आतमध्ये होता आणि मच्छी बाहेर होती. त्याला कारण काय आहे, सिद्धांत आहे, त्याचा दृष्टांत येईल. मच्छीने का ऐकलं नाही, तिने पण ऐकायला पाहिजे होतं. मच्छी जी आहे ती त्याच्या जोडीदाराच्या शोधामध्ये होती. तिच्या जोडीदाराच्या शोधामध्ये होती, ती त्या विचारामध्ये गुंतली होती म्हणून तिला ऐकायला मिळालं नाही. आणि मच्छिंद्रनाथ एकांतामध्ये होतं म्हणून त्याला ते अनादी नाम शिव पार्वतीला सांगत असताना ऐकायला भेटलं. त्याचा हा सिद्धांत झाला. त्याचा दृष्टांत काय आहे, इथे बसलेली जी काही मंडळी आहेत किंवा आजूबाजूला ऐकणारी मंडळी आहेत, हे जे आहेत हे त्या मच्छिंद्रनाथाच्या पद्धतीने जर ऐकत असतील तर त्याला हा विषय बरोबर समजेल आणि कळेल. आणि मच्छीच्या पद्धतीने जर लक्ष ठेवत नसतील तर त्यांना इथे काय सांगतात काय ऐकत हे त्यांना समजणार नाही. कारण बसलेली मंडळी इथे बसलेली असतात पण ती फिरत असतात, कुठे बाजारात फिरत असतात किंवा घरी जाऊन येतात, कुठे ना कुठे जाऊन येतात. इथे काय चालले त्याच्याशी त्यांना मतलब नाही. फक्त ऐकायला बसलेत पण ऐकत बरोबर आहे की चुकीचं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. आता जी ऐकत असतील ती म्हणतील बरोबर आहे, जे ऐकत असतील ते चुकीचं. असा विषय आहे. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितलेले. श्रवण करताना व्यवस्थितपणे आपण एक अंगाचा सर्व एक काम करून अंतकरणापासून ऐकलं तर ते श्रवण होतं आणि नाही ऐकलं श्रवण होत नाही. म्हणून म्हणतात नाही ज्याशी भक्ती ते पतित भक्त, हरीशी ना भजता दैवहत, अनंत वाचाल भरती भरल, त्या कैचा दयाल पावे हरी. ज्याने नाम घेतलेला आहे तो श्रेष्ठ आहे. माऊलीचं प्रमाण आहे. ज्याने नाम घेतला नसेल त्याला अभक्त म्हणतात आणि ज्याने नाम घेतलेला आहे तो भक्त. परत म्हणतात नामाशी विनमुख, सरळ सांगितलेलं आहे. नामाशी विनमुक्त होणार पापी आणि हरिविन धावयान पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक आणि नामे तिन्ही लोक उद्धरती. तिन्ही लोकांचा नामस्मरणाने उद्धार होतं. म्हणून संपूर्ण श्रवण करण्यासाठी सर्व अंगाचं एक काल करून ऐकायचं आणि ऐकून त्याचं श्रवण करायचं, मन निजध्यास आणि तो विषय घ्यायचा आहे. नुसतं ऐकलं सोडून दिलं काही उपयोग नाही. ते ऐकून आणि ते करायचं आहे. केलं तरच फायदा होईल, नुसतं ऐकून फायदा होणार नाही. ऐकायचं, ऐकून 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 मग नंतर आपल्याला तो फायदा होत असतं. म्हणून सांगितले काय
पत्तीला खाणे 84च्या म्हणून विसरू नको साधका, विसरू नको साधका तू माझ्या श्रीपाद बाबांना, माझ्या रामदास बाबांना, नारायण बाबांना, रोहिदास बाबांना, नाना बाबांना, कारण त्यांनी खूप परिश्रम घेतलेला आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आता जरी दिगंबर गेले, या कीर्ती त्यांच्या राहिलेल्या आहेत. आता जे दिसतात हे त्यांच्या कीर्ती आहेत. म्हणावे परी कीर्ती रूपी उरावे, तुका म्हणे एका मरणची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमजमावरी हरी झाला. आता परमार्थ हा पायाचा विषय आहे की बुद्धीचा विषय आहे? श्रीपाद बाबा सांगतात परमार्थ पायाचा विषय आहे की बुद्धीचा विषय आहे? बुद्धीचा. मग लोक पायानेच परमार्थ करायला निघालेले आहेत. परमार्थ पायानेच करायला निघालेले आहेत, कसं करणार नाही का? गुलावरी मुंगला गाली झाला
तैशा यांच्या वाऱ्या पंढरीच्या किंवा बाबलावरी मुंगला खाली येणं झालं तैशा यांच्या वाऱ्या पायाने परमार्थ करायचं की बुद्धीने. श्रीपाद बाबा सांगतात परमार्थ हा बुद्धीचा विषय आहे, पायाचा विषय नाही. कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये संकल्प विकल्प तयार होतो आणि मनाची अधिपती कोण आहे? बुद्धी आहे. बुद्धीच्या अधीन मन आहे. मन जर सैरावाला जात असेल बुद्धी त्याला सांगते कुठे चालली चल इकडे माती. परमार्थ हा बुद्धीचा विषय म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात समबुद्धी घेता समान श्री हरी. शमदमावरी हरी झाला. असं ज्याला अनुभव येईल तो सुटला म्हणतात. ज्याला सर्व ठिकाणी समान दिसत आहे, ज्याची बुद्धी सम झालेली आहे. कधी होते समबुद्धी? की जेव्हा या जीवाला साधूचा बोध होत असत, अनुग्रहाच्या उपदेशाने या जीवाची अवस्था होत असत आणि ती अवस्था स्थिर करण्यासाठी तिथे साधूच्या बोधाचा वापर केला जातो. तेव्हा हा जीव समान होत. त्याला म्हणतात मंतोनी नवनीता तैशे घे अनंता वाया व्यस्त कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमे न झाले समान. आता साधूचा बोध असा आहे की ज्याला साधूचा बोध दिला त्याला सर्व व्यापक असा अनुभव आला. साधूचा बोध हा व्यापक आहे. साधूचा बोध कसा आहे? व्यापक आहे. आणि तुम्हाला व्यापक बनवून ठेवले श्रीपाद बाबांनी. काय केले? कसा आहे? सम आहे, समान आहे, विषम नाही. आणि ज्याचा प्राण भजन करत, ज्याचा प्राण भजन करत त्याला काय म्हणतात? आता नाही येणे जाणे आणि सहज खुंटवे बोलणे. बरोबर म्हणतात की आता नाही येणे जाणे. ज्याचं प्राणच भजन करत त्याचा प्रश्नच मिटत नाही. इथे आता तुमचा थोबाड सुद्धा भजन करत नाही. प्राणाचा विषय केला बाजूला, थोबाड भजन करत नाही. बघा नेहमीचा विषय असतो, जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या.
तुमचं तोंड म्हणायला नको का? तोंड कुठे आहे दाखवा, तोंड कुठे आहे दाखवा बोट लावून. तुम्हाला तोंडच नाही तर तुम्ही भजन करणार कुठून? दाखवा तोंड बोट लावून. ताई म्हणत कसं बोटाने दाखवू तुला, तोंड दाखवा ना तुम्ही बोट लावून. येते का दाखवता? तोंड आहे की नाही? देव आहे की नाही दाखवता येते का? तोंड भजन करत नाही, जनाबाईच्या गौऱ्या भजन करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्जुनाचे केस म्हणत होते कृष्ण 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 कृष्ण. आता तुमचा तो म्हणायला नको का? गौऱ्या म्हणत होत्या, अर्जुनाचे केस म्हणत होते, तोंडाने भजन. तो सुद्धा म्हणजे शीन येतं जिभेला, जिभेला शीन येतं. म्हणून ते काय म्हणतात की संत सज्जनाने घेतली प्रचिती, आलशी मंदमती केवी तरी. किंवा प्रेमे विन भजन नाका विन मोती, आणि अर्था विन पोथी वाचुनी काय. किंवा कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयाव भावा विन देव कैसा पावे. सांगायचं काय होता एकनाथ महाराजांचा अनुभव आहे की नामा विन मुख सर्पाचे ते भीम, जिव्हा नव्हे काल सर्प आहे. ज्याच्या जिभेवर नाव नसेल ना, जीव नाही काल सर्प सांगितलेलं आहे. नामाविन मुख सर्पाचे ते बिल, आणि जिव्हा नव्हे काल सर्प. वाचा नव्हे लाभ झालो त्यांचे जिने, आणि यातना भोगणे यमपुरी. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग तुम्हाला यमपुरीला जायचं असेल तर तुम्ही नामस्मरण करू 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 नका. आणि तुम्हाला देवरूप व्हायचं असेल तर तुम्ही नामरूप व्हा, नामस्मरण करा. कारण यमपुरीच्या यातना अशा आहेत तर तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणजे ठिकाणावर येणार नाही, तोपर्यंत ठिकाणावर येणार नाही तुम्ही. यमपुरीच्या यातना काय आहे? करणे आणि भरणे. तुम्ही जसं कराल तसं भरावं लागतं. आणि मग यमपुरीला तुम्हाला घेऊन गेल्यानंतर काय करतात? तुम्ही जसे कांदे चिरता, बटाटे चिरता, दुधी चिरता, तसे तुम्हाला असे चिरतात धरून दिले ते यमपुरी, तुमचे तुकडे बनवतात. मग हे चालेल का? मग आता जिवंतपणे संधी आलेली कशाला सोडतात? सुवर्ण संधी जवळू नका, सुवर्ण संधी जवळू नका. आलेली संधी घ्या. आणि तुम्हाला खांबाला बांधून आणि असं आगळी लावून जाळून टाकतात. खांबाला बांधून आगी लावून जाळून टाकतात. कुठे? यमपुरीला गेल्यानंतर. आणि तुम्ही जर संतांना शरण गेले, श्रीपाद बाबाला शरण गेले, तर तुमचा यमपुरीचा फेरा वाचेल. आणि तुम्हाला जे नामस्मरण देतात ते माऊली म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. हरिनाम एक शस्त्र आहे. आणि यमे कुला गोत्र यम म्हणतो त्यांच्या कुलाच्या गोत्राच्या वाट्याला जाताच कामा येणार नाही. वर्ज केलं यमाने. ज्याने एकाने नाम घेतलेला एक जरी जीवाने, त्याच्या कुलाच्या वाट्याला सुद्धा यम जात नाही, कारण त्याला तो अधिकार नाही. ते म्हणतात तुम्ही विष्णूचे दूत आहे, तुम्ही कुठले वैकुंठवासी आहे, आम्ही त्या रस्त्याला येणार नाही, आमचा रस्ता वेगळा आहे. म्हणून यमपुरीला जाण्यासाठी
ज्याने समजा नामस्मरण घेतलं नाही त्याला यमपुरीला घेऊन जातात आणि ज्यांनी नामस्मरण घेतले त्याला कुठे वैकुंठाचा म्हणून म्हणतात आम्ही वैकुंठ वैकुंठवासी आलो याच कारणाशी तुकोबराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. तुम्ही सर्वच वैकुंठवासी आहेत पण तुम्हाला माहीत नाही म्हणून नका काही करू संत संग धरा आणि पूर्वीचा दोहरा उगवेल मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला हरी पाठी शिरावला तोची धन्य ज्ञान देव गोडी संगती सज्जनी आणि हरी दिशे जनिवनी आत्मतत्वी. हरी कुठे जनात मनात आत्मतत्व दिसतो हा कधी जेव्हा साधूचा बोध होतो तेव्हा. साधू बोध झाला दोन्ही लगेच अनुभव येतं आणि त्याच्या पुढचा विषय काय की कापुराच्या वाटे उजळलेल्या ज्योती आणि काहीच समाप्ती काहीच उरत नाही. साधूचा बोध झाल्यानंतर काहीच उरत नाही. मग सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक शस्त्रश्वी असा अनुभव येतो सर्व घटांमध्ये. घट म्हणजे कसले असतात तांब्याचे पितळेचे मातीचे घट. आता तुम्ही हजारो घट जरी इथे आता मांडले आणि आता इथे प्रकाश म्हणजे हा चंद्राचा प्रकाश आहे तो सूर्याचा प्रकाश आहे कंदीलमध्ये म्हणजे विषय आहे ना विषय आणि प्रयोजन इथूनच घ्यायचं आणि इथेच द्यायचं इथूनच घ्यायचं इथेच द्यायचा. आता चंद्र सूर्य अजून तिकडे आहेत म्हणजे आता सूर्य म्हणतो मावळला सूर्य मावळतो का सूर्य मावळतो का तो उगवतच नाही तर मावळेल कुठून. श्रीपाद बाबांना आम्ही विश्वास बाबा तुम्ही जाणार कधी बाबा सांगायचं आम्ही आलोच नाही ते जाणार कुठे तत्वज्ञान श्रीपाद बाबांचा
बाबा कधी जाणार? तर आलोच नाही, जाणार कुठे? आता चंद्र सूर्य उगवतात की ते जशीचे तसे आहे, उगवत नाही. आता हे सुद्धा आहे ना, उजेडी जसंही तसं आहे, फक्त त्याला काय आवरण आला की अंधार होत, आवरण बाजूला गेला की उजेड होत. म्हणजे आता जो सूर्याच्या 8 पृथ्वी आलेली आहे, भूगोलशास्त्र सांगतं. भूगोलशास्त्र आणि खगोलशास्त्र काय, सूर्याच्या 8 पृथ्वी आलेली म्हणून सूर्याला झाकून ठेवलेली आहे. पृथ्वी जर बाजूला झाली की सूर्याचा लागतो प्रकाश आहे. विषय आणि प्रयोजन तसं आता हा उजेड दिसतात. आता जरी इलेक्ट्रिक पॉवर गेली काय होणार? काय होणार? अंधकार होणार. आणि परत पॉवर आली की परत काय होणार? प्रकाश उजेड. हा दृष्टांत आहे. तसा तुमच्या अंतःकरणावरती आवरण आलेलं आहे. तो आवरण आल्यामुळं तुम्हाला तुमचं स्वरूप दिसत नाही, पाहता येत नाही. आवरण जर बाजूला झाला की तुमचं स्वरूप तुम्हाला दिसतं आणि पाहता येत असतं. म्हणून श्रीपाद बाबा सांगतात की म्हातारी मेल्याचा दुःख नाही, काल सोकावतो. मन विक्षेप आणि आवरण हे येण्याचा संभव असतं, त्याच्यासाठी चिंतनाला बसा. चिंतनाला बसला की मन विक्षेप आवरण आपोआप बाजूला होतं. त्याला जा म्हणून सांगावं लागत नाही. सूर्य उदय झाला की अंधार राहत नाही, चंद्राचा प्रकाश पडला की अंधार राहत नाही. आणि चंद्राचा प्रकाश किंवा सूर्याचा प्रकाश तुम्ही हजारो लाखो करोडो घट जर मांडले तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वमध्ये दिसतं. तुम्हाला सर्व घटामध्ये सूर्य किंवा चंद्र दिसतं नाही दिसत? घटामध्ये पाणी ठेवला आणि ते पाण्यामध्ये तुम्ही पाहिला घटात जेवढे घट आहेत हजारो, त्याच्यामध्ये सूर्याचं बिंब दिसतं. बघितले का कोणी कधी? दिसतं की नाही? आहे की नाही? मग आता तो खरा आहे का खोटा आहे? तो खरा आहे का खोटा आहे? तो खरा कोणता आहे? जो खरा दिसता ओरिजिनल आहे तो खरा आहे आणि त्याचा तो प्रतिबिंब आहे. तसा हा तुमचा प्रतिबिंब आहे, हा दिसणारा प्रतिबिंब आहे. आणि याच्यामध्ये आहे तो खरा आहे. त्याला शस्त्ररश्मी म्हणजे असं सांगितले की हजार सूर्यांचा तेज असणारा जो सूर्य म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून एवढा तापमान सहन करता आपण. तर मे महिन्यामध्ये किती तलपापडी होतो माणसाची. पायात चप्पल नसली तर तुमच्या पायाच्या काठीला फोड येतात. एवढ्या सूर्याच्या उष्णतेने एवढी जमीन तापलेली असतं आणि त्याच्या पट्टीने हजारो पट्टीने जो सूर्यप्रकाश आहे तो तुमच्या कुठे आहे? आतमध्ये आहे. म्हणून तुम्ही सहन करता. म्हणून माऊली म्हणतात सर्वा गती राम देहादेही एक आणि सूर्यप्रकाशक शस्त्ररश्मी ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा मागिलिया जन्मा मुक्त झाला. राम कुठे आहे? अयोध्येला मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये कुठे आहे? चर्चमध्ये. राम कुठे आहे? तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषयावर. राम कुठे आहे? शोधता कुठे आहे? कधी भेटेल सांगता येत? इथे शोधता तर लवकर भेटेल, लगेच भेटेल. कोणाला भेट करून घ्यायची आहे का? असेल तर भेटा आम्हाला. इथे बरीच मंडळी आहेत बाजूला, लगेच इथेच, घरी जाऊन नका केव्हा तिकडे. आणि जो राम आहे त्यालाच आत्माराम म्हणतात. पंढरपूर कुठे आहे? पंढरपूर कुरुडवारी, सोलापूर जिल्हा कुरुडवारी. मग हे सर्व दिसणारे जे व्यापक हे पंढरपूर नाही का? त्याच्यामध्ये पांडुरंग नाही का? आणि हे जे दिसणारे ही पंढरी नाही का? हे कधी करायचं? श्रीपाद बाबा सांगतात महाराष्ट्रात सर्व कीर्तनकार गैरहजर आहेत. हे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. हे सांगणारे बरेच कीर्तनकार गैरहजर आहेत, सांगतच नाही. कधी ऐकले का तुम्ही? फक्त श्रीपाद बाबा सांगतात. श्रीपाद बाबा सांगतात फक्त काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. आपल्या ठिकाणी असणारा आत्मा हाच विठ्ठल असं जेव्हा समजल्यानंतर मग ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमाली मागील या जन्मा मुक्त झालो.
आता आपण सर्वांनी त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं भजन करायचं. कोणत्या? त्या विठ्ठलाचं पण आणि या विठ्ठलाचं पण. तो आणि हा वेगळा नाही म्हणून तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, तो विठ्ठल उभा असणारा जो आहे हा स्वयंमूर्ती, त्याच्या आत बाहेर असणारा त्याला विठ्ठल. तसा आपला हा जो दिसणारा जो कायाही आहे याच्या आत आणि बाहेर असणारा जो विठ्ठल आहे त्याचा भजन करायचा. विठोबा कुमार बंधन आहे आणि नियम पाळले तर चांगली गोष्ट असते. म्हणून दोन चरणाचा अर्थपोट जेवढा मला करता आला श्रीपाद बाबांनी करून घेतला माझ्याकडनं. दोन चरणाचं राहिलं नंतर कधीतरी आपण पुढच्या वेळेस करतो. आता एक सांगायचं दृष्टांत म्हणजे आता हे हार कधी पडतात? अंतिम समयाला पण हार पडतात आणि एक रिटायरमेंट असतं आणि एक देवाचं कार्य किंवा सत्कार समारंभ असतं. काही लोक म्हणजे कशासाठी उरलेले आहे? तुका म्हणे आता उरलो सत्कारा पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, म्हणजे ज्याला साधूचा बोल झाला त्याचं काहीच राहिलेलं नाही, फक्त उपकारापुरता उरलेला आहे. आता हा जो दृष्टांत आहे हा दृष्टांत आणि सिद्धांत सांगतो. एक वेळा नामदेवाने विठ्ठलाला विचारलं
की तुम्ही हे जे लोक तुम्हाला म्हणजे मानतात जाणतात तुमच्या घरामध्ये हार घालतात आणि तुम्हाला त्रास नाही वाटत का? तुला काय सांगायचं, एक दिवशी तू राहून बघ, म्हणजे फक्त एकच दिवस तू माझ्या जागेवर राहा, मी बाजूला होतो. एक दिवस राहिल्यानंतर असे हार पडायला लागले, नामदेवाची मान वाकली, नामदेव गेला वाकून, देवाला म्हणतो नाही बाबा ते मला जमणार नाही, ते तुम्हीच सहन करावं. ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. कारण ज्याला साधूचा बोध झाला त्याला पुनर्जन्म नाही का, त्याचं प्राणच भजन करत आहे आणि माणसाचं प्राणच निघून जातं. प्राणाला जर भजन लावून दिला पुनर्जन्म घ्यायचा प्रश्न उरत नाही. म्हणून असा जो श्रीपाद बाबांचा मार्ग आहे हा तुम्ही जर स्वीकारला तर तुम्ही सुद्धा लगेच मुक्त होणार. तुम्हाला लगेच मुक्ती लगेच मोक्ष सांगितलंय, कारण त्याचं उदाहरण दिलेलं आहे. बीज भाजून केले नाही आणि आम्हा जन्म मरण नाही. भाताचा बीज भाजला नाही झाली की जमिनीमध्ये पेरल्यानंतर उगवत नाही. तसा ज्याला साधूचा बोध झाला, ज्याला साधूचा बोध झाला तो देवरूपच झाला, त्याला परत जन्म घ्यायचा प्रश्न उरत नाही. शेवटचा सिद्धांत आहे, 4 काने 84 लाख योनी फेरा फिरून तुम्ही माणसाच्या जन्मात आलेला आहे. आता जर तुम्ही हा विषय समजून घेतला नाही तर परत तुम्हाला 4 काने 84 लाख योनी फिरावा लागेल आणि एका योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. म्हणून काय सांगितलं, एक नाम हरी आणि कोटी कुले उद्धरी. कोटी कुलांचा उद्धार होतो, एकाचा नाही. आपण म्हणतो इकडचे 40, 21 इकडचे 40, 42 ते तर म्हणजे साधारण विषय आहे, पण कोटी कुलांचा उद्धार होतं एका हरिनामस्मरणाने. म्हणून आकारुनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. ज्ञानदेवा चित्ती हरी पाठने ज्ञानदेवा चित्ती हरी पाठने संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि जाई आई माता त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि एकादशीच्या निमित्ताने मज पामराकडे आलेली सेवा श्रीपाद बाबांनी पार करून घेतली आणि तुम्ही ऐकण्यासाठी अनुमोदन दिला म्हणून तुमचे आम्ही लाख पटीने आभारी आहे. मृदुंगमणी, हार्मोनियममणी, गायनाचार्य, तालकरी आणि श्रोतेजन सर्वांचे 1 लाख पटीने आभार आहे. बोलता बोलता चूक झाली असेल क्षमा करा, चांगले असेल त्याचा
अंगीकार करा आणि श्रीपाद बाबांच्या कृपेने जे काही तुम्हाला हे सांगितलं इथून नामाबद्दलचं आणि जीवन उद्धाराचं ते गोड मानून घ्या आणि जी झालेली सेवा संत सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नानाबाबा यांच्या चरणावरती सेवा अर्पण करून आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय. वार्ता विघ्नाची Thank you.
हेची व्हावी माझी आस जणवंत मी तुझा पंढरीचा